संयुक्त महाराष्ट्रासाठी 1947 साली सुरू झालेलं आंदोलन प्रामुख्यानं छेडलं ते शेतकरी आणि कामगार संघटनांनी। 1948च्या अखेरीस राज्यांच्या पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या दार कमिशनचा अहवाल आला। दार कमिशननं भाषिक राज्यांची मागणी साफ फेटाळली आणि मुंबई शहराशी महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नाही असंही जाहीर केलं। काँग्रेसच्या कमिटीनं सुद्धा भाषावर प्रांतरचनेला नकार दिला, त्यामुळे साहजिकच देशभर असंतोष पसरला। मराठी भाषिक राज्याची मागणी वेगवेगळ्या मंचावरून केली जाऊ लागली। पण या मागणीला पहिली खीळ बसवली ती फाजल अली कमिशनच्या अहवालानं। महाराष्ट्र गुजरातचं द्विभाषिक आणि विदर्भाचं वेगळं राज्य करण्याची शिफारस यात करण्यात आली होती। त्यातलं फाजल अली कमिशन जे शेवटी आहे त्यांनी जो निवाडा दिला तो इतका अन्यायकारक, म्हणजे 16 राज्य भाषिक व्हायची होती, त्यातली 15 राज्य प्रत्येक भाषेची झाली आणि गुजरात आणि महाराष्ट्र मात्र द्विभाषिक। आणि त्यामुळे ते लोकांना इतका तो अन्याय वाटला की सगळ्यांना राज्य दिली ना, आम्हालाच का नाही। राज्यभर संतापाचे, निषेधाचे आवाज उठू लागले। ठिकठिकाणी मोठ्या सभा भरवल्या जाऊ लागल्या। सेनापती बापट, SM जोशी, कॉम्रेड डांगे, प्राचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या राज्यभर सभा गाजू लागल्या। यात महिलाही मागे नव्हत्या। अहिल्याताई रांगणेकर, गोदावरी परुळेकर, दुर्गा भागवत, इस्मत चुगताई, चारुशिला गुप्ते, सुमती गोरे, सुलताना जाफरी, प्रमिला दंडवते, कॉम्रेड तारा रेड्डी यांनी मोर्चे आणि निदर्शनांमध्ये आघाडी घेतली होती। लोकांच्या भावना तीव्र होत होत्या, पण मुख्यमंत्री मोरारजी देसाईंचा विरोध कडवा होता। त्यांना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती। ठिकठिकाणी सभा होत होत्या, सत्याग्रह होत होते। अहिल्याताई रांगणेकरांना या आंदोलनातलं उत्तम संघटक असं म्हटलं जातं। सेनापती बापटांसोबत अहिल्याबाईंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली। प्रत्येक लढ्यात त्या पुढे असत, म्हणूनच आचार्य अत्रेंनी त्यांचा उल्लेख रणरागिणी असा केला। रणरागिणी अहिल्या सत्याग्रहा निघाली, डोळ्यात अश्रुधारी अनवरी हास्य गाली। अहिल्याताईंसारख्या अनेक जणी नेतृत्वात पुढे होत्या। हातात झेंडा घेऊन उभ्या असलेल्या करारी ताराबाई रेड्डी या आंदोलनातलं असंच महत्वाचं नेतृत्व। संयुक्त महिला आंदोलनाची पहिली परिषद झाली, त्याला 10,000 जणी उपस्थित होत्या। या परिषदेच्या सचिव होत्या कॉम्रेड तारा रेड्डी। ही पहिलीच परिषद गाजली। 46-47 ची परिषद आहे। दक्षिण मुंबईमध्ये त्यांनी पहिली ती परिषद घेतली, संयुक्त महाराष्ट्र साठी स्त्रियांची पहिली परिषद। आणि त्याच्यामध्ये स्त्रियांनी म्हणजे प्रचार केला पहिल्यांदा। त्याच्यानंतर तो मंडप सगळा उभारला, स्टेज स्वतः स्त्रिया उभारायच्या आणि त्यावेळेला त्यांना असा अंदाज होता की काहीतरी 5,000 स्त्रिया त्याच्यासाठी जमतील, पण त्यांना इतका बेफाम असा प्रतिसाद मिळाला की दुप्पट बायका जमल्या। आणि त्यांना एवढं भान होतं की आपल्याला म्हणजे लढा करायचा आहे, तर लढ्यासाठी निधी पाहिजे, म्हणून 25 पैसे त्यांनी बॅज छापले होते त्यावेळेला आणि 25 पैसे बॅज असे विकून त्यांनी पैसे उभे करायचे ठरवले। मग त्यांच्या असं लक्षात आलं त्यावेळेला की आपल्याला जवळजवळ दुप्पट इथे स्त्रिया आलेल्या आहेत, तर त्यांनी ते बॅज संपल्यानंतर चक्क स्टेजवरून आवाहन केलं, ते सगळे बॅज परत घेतले आणि मग ते परत नवीन स्त्रियांना विकून त्याचे अजून पैसे जमा करून त्यांनी त्या लढानिधीसाठी दिले संयुक्त महाराष्ट्र समितीला। अशा अनेक परिषदा आणि सभा भरत आणि त्याला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहत।
इतकंच नाही तर कुटुंबाच्या कुटुंब या आंदोलनात उडी घेत एकजुटीचा नेता झाला कामगार तयार. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चेतवण्याचं काम लोकशाहीरांनी केलं. अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दना गव्हाणकर, आत्माराम पाटील या लोकशाहीरांनी सभा मोर्चांमधून गाणी, पोवाडे, कवनं आणि गोंधळ गायले आणि सारा मराठी मुलूक दणाणून सोडला. यातही महिला मागे नव्हत्या. कमी शिकलेल्या लीलाताई महापणकर सण घरगुती प्रसंगावेळी म्हटली जाणारी गाणी रचत, तीही संयुक्त महाराष्ट्राची. मम मैत्रिणींनो थट्टा कसली करता, डोहाळे कसले पुसता, मज डोहाळे कसले हो होता तर सांगते चित्त द्या येथे. संयुक्त महाराष्ट्राची द्या आस, लागला मनाला ध्यास. लीलाताईंच्या अशा गीतांनी सर्वसामान्य घरातल्या स्त्रिया आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. मुंबईत लोकांना संघटित करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्या प्रमिला दंडवतींच्या प्रेरणेतून इंद्रायणी पाटील आंदोलनात आल्या. प्रमिलाताईने असं म्हणजे हे केलं की नाही ग, तू लहान आहेस, नाही तुला धावता येणार नाही, तुला साडी नेसता येणार नाही, तुला ते झेंडा पण पेलवता येणार नाही. मी म्हटलं काय हरकत नाही, मी पडली तरी हरकत नाही, पण मी झेंडा सोडणार नाही. शाहीर आत्माराम पाटील तेव्हा आंदोलनासाठी पोवाडे रचत आणि डांगवरचा एक पोवाडा लिहून झाल्यावर त्यासाठी मुलीचा आवाज ते शोधत होते. डांगचा मोर्चा शिवाजी पार्कला येणार होता आणि त्याच्यासाठी आत्माराम पाटलांनी 150 ओळीचं लिखाण केलं होतं. त्याच्यामध्ये इतके सुंदर ते शब्द होते की ती एक राई आणि सई अशा दोघी जणी, तर ते राई असते ती डांगची आणि सई असते ती मुंबईची. मग ती मुंबईची सई तिला राईला विचारते तुमच्या डांगची परिस्थिती काय आहे. मग ती गाण्यातून संवाद म्हणजे काव्यमय संवाद तो त्या गाण्यात होता. हे आव्हान 17 वर्षाच्या इंद्रायणीनं पेललं. रानात रानबाई डांगाच, लांब लांब डोंगरी रांगाच, उच उचटी गोऱ्या सागाच ग, राहाण मराठी वाघाच, रामाच्या वनवासाची डोंगरी वाट ग, दंडक अरण्य फुटलं सह्याद्रीला फाट ग. आणि ते इतकं सुंदर गाणं, ते 150 ओळीचं गाणं मी सादर केलं. सादर झाल्यानंतर अत्रे उठून स्टेजवर धावत आले आणि मला मिठी मारून माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणे बाळ काय सुंदर गायलीस तू. आता मी ह्याच्या पुढे काय या डांगच्या लोकांना सांगू, या गीतातून तू सांगितलं सगळं. पुढे इंद्रायणी यांचं शाहीर आत्माराम पाटील यांच्याशी लग्न झालं. पण या आंदोलनात खाल्लेल्या खस्ता या दाम्पत्यानं 25 वर्ष खाल्ल्या. कलापथकामध्ये असणाऱ्या माणसाचं कुटुंब सुद्धा आम्ही पोसत होतो. त्या व्यक्तीलाच नाही पण त्याचं कुटुंब सुद्धा पोसत होतो आम्ही. आणि ते एवढं करून शेवटी पाटलांच्या डोक्यावर त्या काळामध्ये बरंच कर्ज झालं, पण त्याची कुणी दखल घेतली नाही, कोणत्याच पक्षाने घेतली नाही. त्या 4.5 लाख रुपये कर्ज केलं. 57 साली 4.5 लाख रुपये कर्ज केलं महाराष्ट्रासाठी. शाहीर आत्माराम पाटील यांचं गेल्या वर्षी निधन झालं. 85 सालापर्यंत या दोघांनी हे कर्ज व्याजासकट फेडलं. आपलं अख्खं आयुष्य दावणीला लावून अशी अनेक कुटुंब लढली. जनजागृतीसाठी गावोगाव फिरणाऱ्या अनुसयाबाई शिंदे या पहिल्या महिला शाहीर. त्या म्हणतात, एक पाय तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात. तमानाही अनुसयाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. त्यासाठीच वाणीचा हिला चेतविली. असेच शाहिरीचे कार्यक्रम नाशिकच्या कुसुमताई गायकवाड यांनीही केले. अशा अनेक रणरागिणींना शोधून त्यांच्यावर मनीषा पाटील यांनी पुस्तक लिहिलंय. रणरागिणी संयुक्त महाराष्ट्राच्या एक उपेक्षित इतिहास. हे पुस्तक लिहिताना अनेक बोलके अनुभव आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या अनेक जणी आज काळाच्या पडद्याआड गेल्यात, तर अनेकींची स्मृती कमजोर झालीय.
मी मुंबईमधल्या ताराबाई गाडगीळ या एक खूप चांगल्या कार्यकर्त्या, आणि मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांना ठार ऐकू येत नव्हतं आणि पूर्णपणे त्यांची विस्मरण झालेलं, म्हणजे त्यांना काहीही आठवत नव्हतं. पण दिसत चांगलं होतं, मग त्यांना लिहून द्यायला लागायचं सगळं. आणि मग मी असे पारेच्या पारे त्यांना लिहून देत होते की तुम्ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये होतात, त्यावेळेला तुम्ही काय काम केलं होतं, तुम्हाला आठवतं का, तुम्ही जेलमध्ये गेला होतात का, त्या सगळं वाचायच्या आणि फक्त नाही म्हणून मान डोलवायच्या. याच्या पलीकडे त्यांना काही हे होत नव्हतं. आणि खूप वेळ म्हणजे माझा असा प्रयत्न चालला होता त्यांना बोलतं करण्यासाठी, आणि जवळपास 1 तासाभरानंतर कुठेतरी काहीतरी त्यांच्या मेंदूमध्ये लिंक लागली आणि एकदा जोरात घोषणा दिली त्यांनी, बिदर, कारवार, निपाणी, बेळगाव, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून. आणि तो त्यांचा जो आवेश होता तो आत्ता कुठेतरी सत्याग्रहाला निघाल्यासारखा आणि रस्त्यावर घोषणा दिल्यासारखा. आणि तेवढी घोषणा झाली, ते त्यांच्या डोळ्यांमधले ते भाव ती घोषणा देतानाचे आजही मला असे दिसतात समोर. हे पुस्तक सर्वसामान्य घरातल्या महिलांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं योगदान ठळकपणे पुढे आणतं.